हाय, आज आपण बनवणार आहोत बाजरीच्या पिठाचे आणि गव्हाच्या पिठाचं मिक्स करून मेथी, कोथिंबीर आणि दुधी घालून तिखट मिठाची भाकरी बनवणार आहे. तर त्याचं इन्ग्रेडियंट्स काय आहे? हे गव्हाचं पीठ आहे, इथे बाजरीचं पीठ आहे, इथे सफेद तीळ आहे, ओवा आहे, मीठ आहे, हिंग आहे, हळद आहे, लाल तिखट आहे, जिरा आहे, हे गुळाचं पाणी आहे, आलं मिरचीची पेस्ट आहे, धना पावडर आहे, जिरा पावडर आहे, दही आहे, हे तेल आहे, हा दुधी आहे, ही मेथी आहे आणि ही कोथिंबीर आहे. हे सगळं आता मी एकत्र मिक्स करणार आणि मग एकत्र मिक्स करून पीठ मळून घेणार आणि मग तुम्हाला नंतर दाखवते काय करणार ते. मग असे जे आपण पीठ दाखवलं ते पीठ मळलेले असे एवढे गोळे झालेले आहे. आता हे गव्हाचं पीठ आहे, त्या गव्हाच्या पिठावर आपण सुकं लाटून घ्यायचं आहे आणि थोडे तीळ लावायचे आहेत. हे तीळ लावल्यानंतर दिसायला जरा भाकरी ती चांगली दिसते. चला तर आपण भाकरी बनवायला सुरुवात करूया आणि नंतर भेटू. चला आता आपण सर्वात प्रथम बाजरीचं पीठ घ्यायचं आहे. इकडे 1-1.5 वाटी बाजरीचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी हे आपलं गव्हाचं पीठ आहे. पण बाजरीच्या पिठाला थोडा चिकटपणा कमी असतो, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ अर्धी वाटी ॲड केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये दुधी घालून घेऊया. ह्याच्यामध्ये हा दुधी घालून घेतली मी. परत ही आहे कोथिंबीर आणि ही आहे मेथी. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये सगळे मसाले करून घेऊया. सगळ्यात पहिलं ह्याच्यामध्ये हळद घालायची आहे. हळद घालूया, अजून थोडी घालूया. हळद घालून झाल्यानंतर हे आहे आपलं रेशमपट्टी लाल तिखट. हे आहे आपलं रेशमपट्टी लाल तिखट. ह्याने रंग फार छान येतो आणि चवीला पण खूप छान असते. हे रेशमपट्टी लाल तिखट घातलं. थोडासा अंदाजे हिंग टाकायचा, थोडासा. हिंग टाकून झाल्यानंतर अख्खं जिरं टाकायचं आहे. त्यात हे अख्खं जिरं टाकून घ्यायचं आहे. हे अख्खं जिरं टाकतो आहे आपण, अंदाजे 1 चमचा टाकतो आहे. हे अख्खं जिरं टाकतो आहे. अख्खं जिरं टाकून झाल्यानंतर धना पावडर टाकूया. ही आहे धना पावडर. हे 2 चमचे टाकले धना पावडर. नंतर टाकायची आहे आपल्याला जिरा पावडर. हे जिरा पावडर, हे जिरा पावडर. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे थोडासा ओवा टाकायचा आहे. थोडासा ओवा टाकते आहे. हातावर चोळून घेतला नाही आहे, पण आता याला सगळ्याला मिळून मला आता क्रश करायचं आहे. त्याच्यामुळे तो आपोआप हातावर चोळला जाईल. आणि भरपूर प्रमाणात तीळ घालायचे त्याच्यामध्ये, कारण आता थंडीचे दिवस आहे, त्याच्यामुळे तीळ जास्तीच खायला हवे. त्याच्यामुळे मी त्यात तीळ घालते आहे. अंदाजे मीठ घालतो आहे. अंदाजे आपण ह्याच्यात मीठ घालतो आहे, म्हणजे चवीप्रमाणे मीठ घालते आहे मी. चवीप्रमाणे ह्याच्यात मीठ घालते. मीठ घालून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आलं हो, तुम्हाला बोलवतो आहे बघा तो. आल्या मिरचीची पेस्ट घालते आहे. आल्या मिरचीची पेस्ट घालते याच्यामध्ये. आलं आणि मिरची, लसूण नाही घालते, कारण लसणाचा उग्र वास येतो म्हणून. लसणाचा उग्र वास येतो म्हणून फक्त मी याच्यामध्ये आलं आणि मिरचीच वापरते.
जास्त काय वापरत नाही. त्याच्यानंतर हे गुळाचं पाणी बनवलं आहे मी. साखरेपेक्षा कधी पण गूळ चांगला, त्याच्यामुळे हे गुळाचं त्यात पाणी टाकते. चॉकलेट कुठे आता आणलं नाही मी. हे गुळाचं पाणी घालते. मी पहा, हे गुळाचं पाणी करून ठेवलेलं मी. हे गुळाचं पाणी आहे. हे देऊ हे तिकडे होतं ना चॉकलेट तिकडे. खाल्लं नाही. हां, मग कशाला खायचं होतं. मला काय माहिती आता 2 टाइम येणार. गुळाचं पाणी घातलं आहे आणि आता थोडं आता तेल मिक्स करायचं आहे. एक चमचा तेल मिक्स केलं आणि आता हे पीठ आहे ना, हाताने पूर्णपणे चोळून घ्यायचं आहे. हे संपूर्ण आहे ना आता चोळून घ्यायचं आहे हाताने पीठ, म्हणजे त्याला पण पाणी सुटेल. आणि मग त्याच्यामध्ये दही घालायचं आणि मग दही घालून ते पीठ चांगल्या प्रकारे आपल्याला मळून घ्यायचं आहे. हे पीठ चांगल्या प्रकारे मी मळून घेते. दही घालण्यासाठी म्हणजे असंच मळून घेऊया पीठ. हे आता मी सगळं एकत्र मिक्स करते आहे. बघा, पीठ आणि हे, याला काही आवश्यकता नाही आहे पाण्याची, कारण दुधीमध्ये पण पाणी असतं आणि मीठ घातल्यानंतर सगळ्याच भाज्यांना पाणी सुटतं. त्याच्यामुळे ते पाणी घालायची अजिबात गरज नाही. आपोआप हे बघा तसं पाणी न घालताच पूर्ण पीठ असं मळल्यासारखं झालं आहे. आता त्याच्यामध्ये एवढं आणि जेव्हा घालायचं असेल त्या ठिकाणी मी दही घालणार आहे. ह्याच्यामध्ये पाणी नाही घालणार आहे. पाण्याचा अजिबात वापर नाही करणार आहे. ह्याच्यात मी दही घालणार आहे. आणि दही घालून पीठ मळून घेणार आहे. दिसलं, पाणी न घालता एवढं पीठ मळलं. आहे जेवण करते आहे. आता तिखट मिठाच्या भाकरीसाठी पीठ मी मळते आहे. मी संपूर्ण पीठ मळून घेते छानपैकी. आता याच्यात मी दही घालणार आहे. चमचा दे मला दही घालायला. चमचा ह्याच्यात ठेवा. हे पहा, मी दही घातलं आहे ह्याच्यामध्ये. तर हे आंबट पण नाही आहे जास्त, त्याच्यामुळे ते मळलं जातं आहे छानपैकी. पाणी अजिबात घालायचं नाही याच्यामध्ये. लागलं तर दहीच घालायचं आहे, पाणी अजिबात घालायचं नाही. आणि हे आपले जवळजवळ 3-4 दिवस छान असे टिकतात. जे आपण प्रवासातनी घेऊन जातो ना, तेव्हा हे प्रवासात घेऊन जाण्यासाठी
उत्तम पर्याय आहे आणि ह्याच्याबरोबर तुम्ही काही म्हणजे दह्यासोबत खाऊ शकता किंवा चहाबरोबर खाऊ शकता, लोणच्याबरोबर खाऊ शकता, कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता. हे आता मी पूर्ण पीठ मळल्यावर तुम्हाला दाखवते. आता मी पीठ मळून घेते जरा छानपैकी आणि पूर्ण पीठ मळून झालं की मग दाखवते. मी अजिबात त्याच्यात पाणी टाकलं नाही आहे, तुम्ही बघू शकता. अजिबात पाणी नाही, फक्त दह्यामध्ये आणि दुधीच्या पाण्यामध्ये आणि इतर भाज्यांना पण पाणी सुटतं ना, त्याच्यामध्ये हे पीठ मळून घेतलं आहे मी. हे बघा. आता तुम्हाला पीठ पूर्ण मळून झाल्यावर दाखवते. हॅलो. आता आपण हा, आवाज येतोय का? ही भाकरी आता टाकलेली आहे. वर पण सुंदर तीळ लावलेली दिसत आहेत. आता याला एक साईडला झाल्यानंतर याला आपण पलटी मारायची आहे. दिसतंय ना किती छान दिसतंय तीळ लावलेले. एक साईडला झाल्यानंतर पलटी मारायची आहे आणि गॅस स्लोच ठेवायचा आहे, कारण ती सगळी पिठं शिजली पाहिजे छानपैकी, भाज्या पण शिजल्या पाहिजे. आणि आता वरून असं थोडंसं तेल सोडायचं. तुम्ही तूप खात असाल तर तूप पण घातलं तरी चालेल, तेल खात असाल तर तेल पण चालेल. आम्ही शेंगदाण्याचं तेल खातो, त्यामुळे मी शेंगदाण्याचं तेल घातलं आहे त्याच्यावरती. आता छानपैकी भाजून घेऊया मस्तपैकी म्हणजे गॅसवर. याच्यामध्ये दुधी आहे, मेथी आहे, कोथिंबीर आहे, असे बरेच तुम्हाला ज्या आवडतील त्या भाज्या पण तुम्ही घालू शकता ह्याच्यामध्ये आणि छान लागतं असं खायला मस्तपैकी. हा पहिला पराठा आपला रेडी. हा बघा किती छान दिसतोय. बघा असे सगळे पराठे आपण पटापट करून घेऊया. आपल्या भाकऱ्या रेडी झाल्या आहेत, किती छान दिसत आहेत पहा. चला आता जेवायला. काही घ्या याच्याबरोबर, दही घ्या, लोणचं घ्या, मिरचीचं लोणचं घ्या किंवा चहा घ्या आणि 5-6 दिवस याचा आनंद लुटा. चला तर बाय बाय, सी यू.